नमस्कार मैत्रिणींनो, आपली सखी मायामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत अशी झणझणीत आणि खमंग आमटी की गरमागरम भातावर तुपाची धार सोडली की जेवण अगदी फक्कड होणार। आणि भाकरीबरोबर ही आमटी म्हटलं तर मग तर विचारायलाच नको। जेवणामध्ये आमटी असली की साधा भात सुद्धा किती छान लागतो ना। आजची आमटी अगदी घरगुती पद्धतीने आपल्या नेहमीच्या साहित्यापासून बनवणार आहे। चला तर मग मैत्रिणींनो, वेळ न घालवता सुरुवात करूया आपल्या झणझणीत आमटीला। इथे आपल्याला सर्वात आधी आमटीसाठी लागणारं वाटण भाजून घ्यायचं आहे। त्यासाठी मी आता गॅसवरती 2-3 कांदे आणि 1 टोमॅटो यामध्ये भाजायला ठेवणार आहे। टोमॅटो तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालायचा असेल तर घालू शकता, नसेल घालायचं तर नाही घातला तरी चालेल, पण टोमॅटो आमटीला घातला तर आमटीची टेस्ट आणखीनच छान येते। तुम्ही नक्की ट्राय करून पहा, तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल। कांदा आणि टोमॅटो आपल्याला सर्व बाजूंनी व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। आता तव्यावरती मी घेते नारळ आणि हे आपल्याला आता थोडंसं तेल टाकून हे नारळ आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। नारळाऐवजी तुम्ही सुका खोबरं वापरलं तरी सुद्धा चालेल। नारळामध्ये आधीच तेल असतं, त्यामुळे आपल्याला इथे थोडंसं तेल टाकायचं आहे। आणि आता नारळ हलकंसं सोनेरी कलरचं भाजून झाल्यावरती आपल्याला त्यामध्ये टाकायची आहे चण्याची डाळ, म्हणजे हरभऱ्याची डाळ। आता ही डाळ सुद्धा आपल्याला छान अशी भाजून घ्यायची आहे आणि हे वाटण आपल्याला मीडियम गॅसवरती भाजायचं आहे। डाळ अगदी खरपूस भाजून घ्यायची आहे। आता यामध्ये आपण टाकणार आहोत धने आणि 2-3 लवंगा। तुम्हाला जर आमटी जास्त तिखट बनवायची असेल तर तुम्ही त्यामध्ये 2-3 काळे मिरे टाकले तरी सुद्धा चालतील। यामध्ये मी लाल मिरची टाकलेली नाही, कारण मला मसाला आणि लाल तिखट मी याला वापरणार आहे। आता हे वाटण छान असं खरपूस भाजून घेतलेलं आहे। आता तुम्ही पाहू शकता, मी आता हे वाटण काढून घेतलेलं आहे। आता याच तव्यावरती आपण जो कांदा भाजला होता तो कांदा घ्यायचा आहे आणि भाजलेला टोमॅटो घ्यायचा आहे। आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे थोडंसं तेल आणि आपण यामध्ये टाकणार आहोत मीठ। आता हे आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे तव्यावरती। टोमॅटोमधलं सर्व पाणी आटेपर्यंत छान एकजीव करून आपल्याला हे असं परतून घ्यायचं आहे। याने आमटी आणखीनच छान लागते। अशा प्रकारे मी आता हे छान असं परतून घेतलेलं आहे। आता इथे पहा, मी वाटण भाजून घेतलेलं, कांदा आणि टोमॅटो परतून घेतलेला। फोडणीसाठी मी इथे ओलं नारळ, अद्रक, लसूण आणि थोडी कोथिंबीर घेतलेली आहे। आता आपण फोडणीसाठी घेतलेलं साहित्य मिक्सरमध्ये हलकंसं फिरवून घ्यायचं आहे। ते अगदी बारीक सुद्धा करायचं नाही। तुम्ही पाहू शकता मी इथे कशा प्रकारे थोडंसं जाडसर ठेवलेलं आहे। आता आपण हे वाटण भाजून घेऊयात, डाळ वगैरे भाजलेलं। हे आपल्याला मिक्सरमध्ये आधी एकदम बारीक करून घ्यायचं आहे, पाणी न टाकता, अशा प्रकारे। आणि मग नंतरच त्यामध्ये आपल्याला कांदा, कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे। तुमच्याकडे कोथिंबीर असेल तर कोथिंबीर टाकली तरी सुद्धा चालेल। आता यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे। पाणी टाकल्याशिवाय हे वाटण व्यवस्थित बारीक होत नाही। आता हे आपण मिक्सरला व्यवस्थित बारीक करून घेऊयात। हे पहा, आता आपलं वाटण तयार आहे। आता आपण आमटी फोडणीला टाकूयात। त्यासाठी सर्वात आधी आपल्याला घ्यायचं आहे तेल। त्यामध्ये मी टाकणार आहे मोहरी। मोहरी तडतडल्यानंतर आपल्याला टाकायचे आहे जिरे। आणि आता यामध्ये टाकूयात आपण आलं, लसूण, खोबरं आणि कोथिंबीर यांची पेस्ट। आता टाकूयात कढीपत्ता। हे आपल्याला बारीक गॅसवरती छान असं परतून घ्यायचं आहे। फुल गॅसवरती हे लगेच जळलं जातं, व्यवस्थित परतलं जात नाही, त्यामुळे आपल्याला हे बारीक गॅसवरती परतून घ्यायचं आहे। आता इथे पहा, हे छान परतलेलं आहे। आता यामध्ये टाकायचं आहे चिमूटभर बाजरीचं पीठ। आता बाजरीचं पीठ पण यामध्ये छान परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपण टाकणार आहोत काही मसाले। सर्वात आधी मी टाकते हळद आणि गरम मसाला। हा मसाला मी घरगुती बनवलेला आहे। यामध्ये सर्व प्रकारचे खडे मसाले, मिरची, धने, खोबरं हे सर्व टाकून दळून आणलेलं आहे। आता हा मसाला सुद्धा आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे। आणि आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आपण बारीक केलेलं वाटण। आता यामध्ये टाकूयात पाणी। हे आपल्याला जरासं पातळच ठेवायचं आहे, कारण नंतर जशी जशी आमटी उकळली जाते तशी आमटी घट्ट घट्ट होत जाते। आता यामध्ये टाकूयात मीठ। मीठ चवीप्रमाणे टाकायचं आहे आणि हे व्यवस्थित हलवून घेऊयात। आमटीला किती तिखटपणा ठेवायचा हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता आपल्याला आमटीला कड आणून घ्यायचा आहे।
कढ म्हणजेच काय तर आमटीला छान अशी उकळी आणून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता मी किती घट्ट ठेवलेली आहे ते. आता आपल्या आमटीला कढ यायला लागलेला आहे. ही आमटी भाकरी बरोबर सुद्धा एवढी छान लागते ना. अगदी तांदळाची भाकरी असो, ज्वारीची भाकरी असो किंवा बाजरीची भाकरी असो, त्यासोबत ही आमटी एकदम छान लागते. तुम्ही एकदा नक्कीच करून बघा. आता आपल्या आमटीला कढ आलेला आहे. तर मैत्रिणींनो, अशी तयार झाली आपली एकदम झणझणीत, खमंग आणि चविष्ट अशी आमटी. गरमागरम भातावर थोडंसं तूप आणि त्यावर ही आमटी, बस साधं जेवणही अगदी खास होऊन जातं. तुम्ही सुद्धा ही आमटी नक्की करून बघा आणि तुमच्या घरच्यांना कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि ज्यांनी कोणी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा, कारण हे आहे आपलं चॅनल, आपलं कुटुंब. आता आमटी अशी छान उकळली आहे आणि आमटीचा रंग, सुगंध आणि चव एकदम मस्त, सगळीकडे छान सुगंध पसरला आहे. चला तर मग मैत्रिणींनो, मस्त खा, निरोगी राहा, आनंदी राहा आणि स्वयंपाकात प्रेमाची चव कायम ठेवत राहा. पुन्हा भेटूया एका नवीन चविष्ट रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार.